काय मागतात डॉक्टर आंबेडकर? डॉक्टर आंबेडकर हे एकमेव प्रतिनिधित्व राऊंड टेबल कॉन्फरन्सने सांगितलं पाहिजे लोकांना, ज्यावेळी औपनिवेशिक स्वराज्य मागितलं जात होतं, मगा शब्द आठवला नाही, डोमिनियन स्टेटस, औपनिवेशिक स्वराज्य मागण्यासाठी सगळे भारताचे प्रतिनिधी त्या सभेमध्ये गेलेले होते, राऊंड टेबल कॉन्फरन्स गेले, त्यावेळी डॉक्टर आंबेडकर वी वॉन्ट गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द म्हणतात, संपूर्ण स्वराज्याची मागणी करतात. एकमेव प्रतिनिधी त्या प्रदेशमध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करतात. त्या स्वराज्यामध्ये डेमोक्रेसी मागतात, त्या स्वराज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल म्हणजे डेमोक्रेसी मागतात. आणि या डेमोक्रेसीमध्ये पददलितांना सत्तेत भागीदारी मागतात. त्याकरता हे स्टेटमेंट आहे. या डेमोक्रेसीमध्ये पददलितांना सत्तेत भागीदारी मागतात. आणि मग चर्चा झाल्या. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर आंबेडकरांनी प्रयास केले आणि वातावरण असं झालं की अस्पृश्य हे पॉलिटिकल मायनॉरिटीज आहेत, पददलित पॉलिटिकल मायनॉरिटीज आहेत, अन्य पॉलिटिकल मायनॉरिटीजना जे संविधानिक आरक्षण संरक्षण आहेत ते यांनाही मिळावं. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी मागणी केली की आम्हाला सेपरेट इलेक्टोरेट्स पाहिजेत. विस्तारात जाणार नाही मी, सेपरेट इलेक्टोरेट्स पाहिजेत. जवळपास ती मागणी मान्य व्हायला आली. तिथे निर्णय झाला नाही. सेकंड कॉन्फरन्स 1931ला झाली. त्यावेळी पहिल्या कॉन्फरन्समध्ये काँग्रेस अनुपस्थित होती. गांधीजी आले. त्याच्या आधी गांधीजींची डॉक्टर आंबेडकरांची मुंबईला भेट झाली. गांधीजींनी सेपरेट इलेक्टोरेटचा प्रस्ताव तिथेच नाकारला. डॉक्टर आंबेडकर म्हणतात माझी लढाई तिथे कॉन्फरन्समध्ये कशी असेल, कोणाशी लढायचं आहे मला हे आता इथे निश्चित झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आंबेडकर आणि गांधी कॉन्फरन्समध्ये जातात. सर्व प्रयास केल्यानंतरही गांधी म्हणतात की मी याला विरोध करतो, स्वतंत्र मतदारसंघ पददलितांना अस्पृश्यांना देणार नाही. त्याच्या पाठीमागे धार्मिक कारण आहे, देणार नाही. कारण दिले तर हा समाज हिंदू धर्मापासून तुटून जाईल. मला हिंदू धर्माचं विभाजन करणं शक्य नाही, माझा प्राण गेला तरी. आणि त्यामुळे ते विरोध करतात. विरोध केल्यावरही शेवटी निर्णय होतो. आणि मग जो निर्णय होतो त्याला आपण कम्युनल अवॉर्ड म्हणतो, सांप्रदायिक निवाडा म्हणतो. अस्पृश्यांना पददलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतात. 1932 येरवड्यात गांधी आमरण उपोषण करतात. ज्या गांधींनी मला प्रधानमंत्र्याचा निर्णय मान्य असेल या डॉक्युमेंटवर सही केल्यानंतरही प्रधानमंत्र्याने निवाडा दिल्यानंतर उपोषणाला गांधी बसतात. उपोषणाला गांधी बसतात हे लक्षात ठेवा. हा पत्रव्यवहार व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू इंटरव्ह्यूजमध्ये हा सगळा पत्रव्यवहार आहे. प्राईम मिनिस्टर किंवा भारत सरकारचे सेक्रेटरी होते त्यांचा गांधीबरोबर झालेला पत्रव्यवहार सगळा आपल्याकडे उपस्थित आहे. आणि मग उपोषणाला बसलेत. गांधीजींचं प्राण की अस्पृश्याचे स्वतंत्र मतदारसंघ, डॉक्टर आंबेडकरांच्या पुढे प्रश्न उपस्थित झाला. गांधींचं प्राण वाचवण्याचा निर्णय घेतात डॉक्टर आंबेडकर. करार होतो, पुणे करार. आणि मग स्वतंत्र मतदारसंघ जातात आणि आपल्या वाट्यावर अस्पृश्यांच्या वाट्यावर राखीव जागा आणि संयुक्त मतदारसंघ येतात. हे सगळं झालं. गांधींचे प्राण वाचवले वगैरे वगैरे, आम्ही तुमचे फार आभारी आहोत हे झालं. परंतु काँग्रेस आणि गांधी हा पराभव कधीच विसरले नाहीत. काँग्रेस आणि गांधी हे प्रकरण कधीही विसरले नाहीत. त्यात भर पडली 1936च्या निवडणुकीची, त्याच्यात मी जाणार नाही. 1942 महत्त्वाचं वर्ष आहे. 1942 युद्ध सुरू होतं. ब्रिटिशला भारताची सहाय्यता हवी होती. काँग्रेस आणि गांधी म्हणत होते स्वराज्य डिक्लेअर करा तर आम्ही सहायता देऊ, उद्योग प्रयत्नांना सहायता करणार नाही. आणि मग संकटग्रस्त आहे ब्रिटन म्हणून 9 ऑगस्ट 1942ला क्विट इंडिया मूवमेंट गांधीजींनी आरंभली. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात होते. पुन्हा मग सुरू झाला काँग्रेसचा प्रचार. आम्ही स्वराज्याची जीवन मरणाची लढाई लढतो आहोत. आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात सत्ता भोगत आहेत. परंतु आंबेडकर काय म्हणतात हे कोणी ऐकलं नाही. आंबेडकर काय म्हणतात हे कोणी ऐकलं नाही. कारण त्यावेळी जसे आजची मीडिया आहे तशीच त्यावेळची मीडिया होती. कोणी ऐकलं नाही. आंबेडकर म्हणतात द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर भारत स्वतंत्र होणार आहे, कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर भारत स्वतंत्र होणार आहे, कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. केव्हा म्हणतात? 1942. महायुद्ध केव्हा संपलं? 45. स्वातंत्र्याची घोषणा केव्हा झाली? 1946ला. 8-10 महिन्याच्या काळानंतर घोषणा झाली. पण
या युद्धात भारताने इंग्लंडला सहाय्य करणं आवश्यक आहे, कारण हे युद्ध दोन राष्ट्र समूहामधलं नाही, हे दोन फिलॉसॉफीमधलं युद्ध आहे. एकीकडे जर्मनी, इटली आणि जपान आहे, जे फॅसिस्ट आहेत, जे फॅसिझमचा प्रचार करतात, जे फॅसिस्ट आहेत. वर्णश्रेष्ठत्वाचा सिद्धांत मांडणारा जर्मनी, फॅसिस्ट जर्मनी एकीकडे आहे आणि दुसरीकडे डेमोक्रेसी आहे. इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे डेमोक्रेसीचं प्रतिनिधित्व करतात. हे डेमोक्रेसी आणि फॅसिझममधलं युद्ध आहे. जर्मनी विजय झाला, जगात फॅसिझम येईल, डेमोक्रेसी मरेल, स्वतंत्र भारतात डेमोक्रेसी येणार नाही. काय म्हणतात आंबेडकर? स्वतंत्र भारतात डेमोक्रेसी येणार नाही. आणि स्वतंत्र भारतात डेमोक्रेसी यायची असेल तर ब्रिटन युद्धात विजयी झालं पाहिजे. मी युद्धाला सहाय्य करतो. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, त्यातून जे जे घ्यायचं असेल ते त्यांनी घ्यावं. हा डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे. युद्धाला सहाय्य करतात. पुन्हा काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष. या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेसने ठरवलं की बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून येऊ द्यायचं नाही. त्याचा परिणाम मुंबई विधानमंडळातून त्यांना संविधान सभेत जाता आलं नाही, हा त्यांचा परिणाम. परंतु काही वेगळंच घडायचं होतं, घडलं. जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांना विनंती केली, तुम्ही या डॉक्टर आंबेडकर, मी तुम्हाला बंगाल विधानमंडळातून निवडून पाठवतो. सगळे प्रयास केलेत. काँग्रेसने तिथे विरोध केला, तरीही प्रयास केले. जोगेंद्रनाथ मंडलने 5 मताची आवश्यकता होती. डॉक्टर आंबेडकरांना 7 मतं मिळालीत. डॉक्टर आंबेडकर संविधान सभेवर निर्वाचित झालेत, काँग्रेसचा विरोध असतानाही. बरेचदा प्रचार केला जातो की मुस्लिम लीगने सहाय्य केलं. मी जे डॉक्युमेंट्स वाचलेले आहेत, मुस्लिम लीगने कोणतेही सहाय्य केलेले नाही. हे 7ही मतं जी होती ही अनुसूचित जाती आणि जनजातीची मतं होती आणि या मताच्या भरोशावर डॉक्टर आंबेडकर निवडून आले. संविधान सभा अस्तित्वात आली. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेचा कार्यकाळ प्रारंभ झाला. कशी होती ही संविधान सभा? या संविधान सभेविषयी एक असं लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या विचारांचे लोक. वर्तमान काळाचा संदर्भ घ्या. संविधान सभा म्हणजे ती एक पार्लमेंटची प्रतिकृती होती. कशी होती? वेगवेगळ्या विचारांचे लोक होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते, डॉक्टर आंबेडकर होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, सोमनाथ लाहिरी नावाचे कम्युनिस्ट सदस्य होते त्या ठिकाणी, सोमनाथ लाहिरी नावाचे, आणि एक दामोदर सेठ समाजवादी होते. मुस्लिम लीग होती. वेगवेगळ्या विचारांचे लोक होते. वेगवेगळ्या विचारांचे लोक संविधान सभेत एकत्र आले होते. ते नव्या राष्ट्राची निर्मिती करत होते. भारत राष्ट्र आहे हे 26 जानेवारी 1950ला पहिल्यांदा संविधानाने घोषित केलं की भारत हे राष्ट्र आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये की याआधी या प्रदेशामध्ये राष्ट्र नावाची काहीही अस्तित्व कुठेही अस्तित्वात नव्हतं. संविधानाने भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात आणलेलं आहे. आम्ही त्याला म्हणतो बिईंग अँड बिकमिंग. बिईंग म्हणजे राष्ट्र अस्तित्वात आलं, राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आरंभ झालेली आहे. 26 जानेवारीला राष्ट्र अस्तित्वात आलं आणि राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आरंभ झालेली आहे. या नवीन राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांच्यात वाद होते, मतभेद होते, डिबेट्स वाचा. नव्या राष्ट्रासाठीची दृष्टी वेगवेगळी होती, मात्र वेगळी विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला शत्रू मानले जात नव्हते. आजच्या परिस्थितीत विचार करा. वेगळी विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला शत्रू मानले जात नव्हते, असा तो काळ होता. त्यामुळे वाद, प्रतिवाद, संवाद हे लोकशाहीतील महत्त्वाचं तत्व संविधान सभेतील आपल्या सामूहिक वर्तनातून सिद्ध झालेलं होतं. तिथे वाद होते, संवाद, प्रतिवाद होता, संवादही होता, परंतु विरोधी मत असल्याला शत्रू मानलं जात नव्हतं. अशी ही संविधान सभा होती. आणि या संविधान सभेचा कार्य 9 डिसेंबर 1946ला आरंभ झालं. संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेसाठी संविधान सभेने संसदीय प्रणाली स्वीकारलेली होती. संसदेत जशा प्रकारचा कारभार चालतो त्याच पद्धतीने संविधान सभेचा कारभार चालेल, संविधान सभेची सगळी प्रक्रिया चालेल, अशा प्रकारची ती प्रक्रिया होती. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा सगळ्यात सिनियर सदस्य, त्यांना अस्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. सदस्यांचा शपथविधी झाला आणि 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष आणि त्याचबरोबर डॉक्टर एस सी मुखर्जी यांना व्हाईस प्रेसिडेंट
उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. 13 डिसेंबर 1946 संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस. काँग्रेस बहुमताचा पक्ष, त्याच्यानंतर सेकंडवर मुस्लिम लीग होतं. जे मुस्लिम बहुल प्रांत होते सगळं मुस्लिम लीग त्या ठिकाणाहून निर्वाचित झालेलं होतं आणि त्याच्यानंतर बाकीचे छोटे मोठे पक्ष होते. काँग्रेस बहुमताचा पक्ष असल्यामुळे प्रेसिडेंटनी काँग्रेसला इन्व्हाइट केलं की तुम्ही संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट काय असेल हा प्रस्ताव मांडा. कशाच्या आधारावर आपण संविधान निर्माण करणार आहोत, कशासाठी आपण संविधान निर्माण करतो, संविधानाचा मूळ आधार बनणारा ध्येय आणि उद्दिष्टाचा प्रस्ताव मांडण्याकरता पंडित जवाहरलाल नेहरूंना आमंत्रित करण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावातील 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाच्या आहेत. इंडिया विल बी इंडिपेंडंट सॉवरिन रिपब्लिक. भारत हा स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असेल. वेअर इन ऑल पॉवर अँड अथॉरिटी ऑफ सॉवरिन इंडिपेंडंट इंडिया आर डिराइव्ड फ्रॉम द पीपल. लोक हे सत्तेचे स्रोत असतील आणि शासन प्रशासन लोकांपासून सत्ता प्राप्त करेल, लोकांना उत्तरदायी असेल, लोक हे सत्तेचे स्रोत असतील. आणि मग काही अधिकार, काही हक्कांचा उल्लेख आहे. जस्टिस, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, फ्रीडम ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप, व्होकेशन, असोसिएशन अँड ॲक्शन. अशा प्रकारे तो प्रस्ताव नेहरूंनी मांडला. बरंचसं साम्य दिसतं या प्रस्ताव आणि उद्देशिकेमध्ये, परंतु या 2 गोष्टी भिन्न आहेत. नंतर आपण त्याचा विचार करूया. प्रस्ताव मांडला, संविधान सभेचं काम सुरू झालं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये जिना आणि मुस्लिम लीग म्हणायला लागली, एकतर आमच्या अटी मान्य करा, नाहीतर आम्हाला पाकिस्तान द्या, आम्ही येत नाही संविधान सभेमध्ये. मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला, मुस्लिम लीग आली नाही. आणि मग बॅरिस्टर जयकर नावाचे गृहस्थ होते, त्यांनी या प्रस्तावावर, नेहरूंच्या प्रस्तावावर संशोधन प्रस्ताव मांडला. आणि त्यांनी असं म्हटलं, ही संविधान सभा भारताची संविधान सभा आहे, ही संविधान सभा भारताकरता संविधान निर्माण करते आहे, संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व पाहिजे. मुस्लिम लीग जर या संविधान सभेत नसेल तरी संविधान सभा भारताचं प्रतिनिधित्व करते असं म्हणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही मुस्लिम लीगशी चर्चा करा, काँग्रेसने चर्चा करावी, त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करावा. तोपर्यंत या प्रस्तावावरची चर्चा स्थगित ठेवण्यात यावी. तोपर्यंत या प्रस्तावावरची चर्चा स्थगित ठेवण्यात आली. संसदेची कार्यप्रणाली, संशोधन मांडलं गेलं, मूळ प्रस्ताव आणि संशोधन प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. आणि मग 17 डिसेंबर 1946ला डॉक्टर बी आर आंबेडकर यांना संविधान सभेत भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. तो मूळ प्रस्ताव नेहरूंचा आणि जयकरांचं संशोधन याच्यावर भाषण देण्याकरता आमंत्रित करण्यात आलं. त्यावेळची परिस्थितीचं कधी कधी वर्णन केलं जातं, संविधान सभा डिबेट्समध्ये नाही आहे ते वर्णन केलं जातं. जो माणूस नको होता तो माणूस येऊन बसला, काँग्रेसला नको होता तो माणूस संविधान सभेत येऊन बसला. आता बोलणार आणि तेही नेहरूच्या प्रस्तावाला विरोध करणार, जयकरांच्या प्रस्तावाचं समर्थन करणार. बोलू द्यावं की बोलू देऊ नये असा काँग्रेसचे लोक विचार करत होते. बोलू द्यावं की बोलू देऊ नये, त्याला होस्टाईल ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो, त्या होस्टाईल ॲटमॉस्फिअरमध्ये डॉक्टर आंबेडकर बोलण्यासाठी उभे राहिले. म्हणतात, अध्यक्ष महोदय, मी वक्त्यांची यादी पाहत होतो आणि ती यादी एवढी मोठी आहे की माझा नंबर उद्या किंवा परवा लागेल असं मला वाटलं. तुम्ही आजच मला आमंत्रित केलं आणि मी अनप्रिपेअर्ड आहे. पण तरी आता तुमचा आदेश आहे तर मी बोलतो. आणि त्या वातावरणात डॉक्टर आंबेडकर बोलायला उभे राहिले. त्या संपूर्ण भाषणामध्ये पददलित शब्द नाही आहे, त्यांच्याविषयी एक शब्द नाही बोललेत. प्रस्तावावर फक्त त्यांनी एक टीका केली की या प्रस्तावामध्ये अधिकारांचा उल्लेख आहे, हक्कांचा उल्लेख आहे, परंतु या हक्काच्या संरक्षणाचा कोणताही उल्लेख नाही, निरर्थक आहे ते हक्क. जोपर्यंत त्या हक्काच्या संरक्षणाच्या हमीची व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत त्या हक्कांना काही अर्थ नसतो, एवढीच टीका केली. आणि बाकी मग जयकरांच्या प्रस्तावासंबंधी बोलले. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हा देश आमचा आहे, हे राष्ट्र आमचं आहे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेपेक्षा, कोणत्याही नेत्याच्या प्रतिष्ठेपेक्षा, कोणत्याही पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा
देश मोठा आहे, देशाची प्रतिष्ठा मोठी आहे. आपण या ठिकाणी देशासाठी संविधान निर्माण करायला आलोत. सर्व आमच्या प्रतिष्ठा ज्या काही असतील, व्यक्ती, पक्ष, हे जे काही असतील आमचे भेद, हे भेद आम्ही बाजूला ठेवले पाहिजेत आणि देशाच्या संविधानाच्या निर्माणासाठी आम्ही प्रयास केले पाहिजेत. दुसरं डॉक्टर आंबेडकर म्हणतात, I am quite convinced that given time and circumstances, nothing in the world will prevent the country from becoming one. आणि मग चीअर्स, हर्षध्वनी. कोण करतायत हर्षध्वनी? काँग्रेसचे सदस्य. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? जर समय आणि परिस्थिती अनुकूल असेल तर, राहिली तर, या देशाला एकात्म एकसंघ होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? जगातील कोणतीही शक्ती एकात्म एकत्र होण्यापासून आणि करतील कोण? लोक. आजही भारतात लोकशाही जिवंत आहे, लोकांमुळे जिवंत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने, कोणत्याही पुढाऱ्यामुळे जिवंत नाही लोकशाही. कोणत्याही नेत्यामुळे जिवंत नाही, कोणत्याही राजकीय पक्षामुळे जिवंत नाही. लोकशाही जिवंत आहे लोकांमुळे. बाबासाहेब म्हणतात, जगात संविधान जिवंत ठेवायचं असेल, जगात लोकशाही जिवंत ठेवायचं असेल, फक्त लोक जिवंत ठेवू शकतात, कोणतेही सरकार जिवंत ठेवू शकत नाही. इस्रायल त्याचं उदाहरण आहे. उदाहरण त्याविषयी आपण नंतर बोलू. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मुसलमानांसाठी म्हणतात, मुसलमानांना कदाचित प्रकाश दिसेल, मुसलमानांना कदाचित सद्बुद्धी सुचेल, मुसलमानांना कदाचित जाणीव होईल आणि ते पाकिस्तानची मागणी करणार नाहीत, तर एकात्म भारतात ते अधिक सुरक्षित आहेत याची जाणीव. आजही भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने अधिक मुसलमान आहेत. पाकिस्तानमध्ये जेवढे मुसलमान आहेत त्यापेक्षा अधिक मुसलमान भारतामध्ये आहेत. आणि एवढ्याच करता आहेत की ते म्हणतात, आम्हाला संविधानाने जे संरक्षण दिलं ते पाकिस्तानात मिळण्याची शक्यता नाही. हे संविधान आहे म्हणून आम्ही या देशात सुरक्षित आहोत. कुठे राहू असं नाही म्हणत ते. हे संविधान आहे म्हणून या देशात आम्ही सुरक्षित आहोत. बाबासाहेब तेव्हा म्हणतात की कदाचित अशी वेळ येईल की त्यांना असं वाटेल की आम्ही एकात्म एक संघ भारतामध्ये सुरक्षित आहोत. तिथे बसलेल्या लोकांना कसं वाटत असेल, काय प्रतिसाद दिला असेल त्यांनी? जेव्हा वातावरणात पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट सुरू आहे त्यावेळी बाबासाहेब मुसलमानांना आवाहन करतात की तुम्ही या देशामध्ये अधिक सुरक्षित आहात. चीअर्स, लाऊड चीअर्स. काँग्रेसला सांगतात, आजची परिस्थिती काँग्रेसला सांगतात, तुमची थम्पिंग मेजॉरिटी आहे, तुमचं प्रचंड बहुमत आहे संविधान सभेमध्ये, तुम्ही वाटेल ते पारित करू शकता. प्रचंड बहुमत असलं तर वाटेल ते पारित करता येतं की नाही? प्रचंड बहुमत असलं तर हवं ते पारित करता येतं. ते संविधानिक आहे की नाही आहे माहीत नाही, परंतु पारित करता येतं. प्रचंड बहुमत आहे, याला आम्ही पॉवर म्हणतो. बहुमत, पॉवर. यू हॅव पॉवर बट यू हॅव टू शो द विजडम ऑल्सो. तुम्हाला सुज्ञताही प्रदर्शित करावी लागेल. साधारणपणे सत्ता आणि सुज्ञता सोबत जात नाहीत, पॉवर अँड विजडम सोबत जात नाहीत. पण सत्ता आणि सुज्ञता सोबत असण्याची आवश्यकता आहे. कारण तुम्हाला देश एक संघ ठेवायचा असेल तर सत्तेच्या जोरावर कोणताही प्रस्ताव पारित न करता तुम्हाला डायलॉग करावा लागेल, संवाद साधावा लागेल. त्याच्यात अपयश आलं तर तुम्ही तुमच्या बहुमताच्या आधारावर प्रस्ताव पारित करू शकाल. प्रयास तर करा, सुज्ञतेचा परिचय द्या. आणि शेवटी मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात, लेट अस प्रूव्ह बाय अवर कॉन्डक्ट. कोणाला म्हणतात? संविधान सभेला म्हणतात, लेट अस प्रूव्ह बाय अवर कॉन्डक्ट दॅट इफ this assembly has arrogated to itself sovereign power, it is prepared to exercise that power with wisdom. संविधान सभेला जी शक्ती मिळालेली आहे, संविधान सभेला जो अधिकार प्राप्त झालेला आहे, तो अधिकार संविधान सभा सुज्ञतेने वापरण्यास प्रवृत्त आहे, तयार आहे. हे आम्ही आमच्या आचरणाने सिद्ध करूया असं संविधान सभेला आवाहन करतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भाषण समाप्त करतात. संपूर्ण वातावरण बदललेलं असते.
संपूर्ण वातावरण बदललेलं असते आणि मग या एका भाषणाचा परिणाम आपल्याला पुढच्या प्रगतीमध्ये दिसतो. संविधानाच्या निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये एक अत्यंत पॉझिटिव्ह मत डॉक्टर आंबेडकरांविषयी एक अत्यंत पॉझिटिव्ह मत संविधान सभेचं होतं. डॉक्टर आंबेडकरही संविधानाच्या निर्माणाकरता योगदान देण्याकरता तिथे आले. इतरांनाही संविधानाच्या निर्मितीत योगदान पाहिजे होतं आणि मग अशा पद्धतीने ते पहिलं भाषण झालं आणि इतिहास पुढचा आहे. संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असा विचार केला संविधान सभेने की संविधानात कोणकोणत्या विषयाचा समावेश असावा याची आपण विषयाची सूची बनवूया. प्रत्येक विषयासाठी एक समिती स्थापन करूया. त्या समितीला आदेश देऊया की समितीने त्या विषयावर चर्चा करावी, त्यावर अहवाल तयार करावा, त्यावर शिफारशी द्याव्यात, ज्या शिफारशी कदाचित संविधानामध्ये उपयोगी पडतील, संविधानात लिहिल्या जातील. अशी प्रक्रिया स्वीकारली. दोन प्रकारची प्रक्रिया, समिती, चर्चा, अहवाल, शिफारसी. त्या समिती, अहवाल आणि शिफारशी संविधान सभेत मांडल्या जातील. संविधान सभा त्याच्यावर डिस्कस करेल, चर्चा करेल, परिष्कृत करेल, संशोधन करेल, स्वीकारेल, अस्वीकृत करेल. फायनल प्रॉडक्ट संविधानाच्या निर्मितीसाठी उपयोगात येईल अशा प्रकारची ही प्रक्रिया स्वीकारण्यात आलेली होती. 23 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. उल्लेख आहे 23 समित्या. त्यापैकी 18 समित्यांवर डॉक्टर सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 समित्यांवर सदस्य होते. ज्यांना संविधान सभेत प्रवेश नाकारण्यात आला होता त्या डॉक्टर आंबेडकरांना 18 समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात. किती कॉन्ट्रीब्युशन केलं असेल डॉक्टर आंबेडकरने? तिथे असं बसले होते का भाऊ डॉक्टर आंबेडकर? असे नव्हते, बोलले असतील. किती कॉन्ट्रीब्युशन केलं असेल त्या माणसाने, कल्पना करा. एवढंच नाही, बहुतेक समित्याचे अध्यक्ष सरदार पटेल, नेहरू किंवा राजेंद्र प्रसाद होते आणि परंतु जेव्हा हे अनुपस्थित राहायचे किंवा डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेत त्या समितीचा अहवाल प्रस्तुत करायला सांगितलं जात होतं. डॉक्टर आंबेडकर अहवाल प्रस्तुत करत होते, डॉक्टर आंबेडकर शिफारसी प्रस्तुत करत होते, शिफारसी मानवून घेत होते संविधान सभेकडून. म्हणजे दोन प्रकारचे योगदान, समितीमध्ये योगदान आणि जनरल असेंब्लीमध्येही योगदान. अशा प्रकारचं डॉक्टर आंबेडकरांचं या समित्यांच्या माध्यमातून योगदान होतं. समित्या जशी नाव आहेत, फंडामेंटल राईट्स कमिटी, अल्पसंख्याकांचे हक्क समिती, संघीय संविधान सभा समिती, संघीय संविधान समिती, अशा प्रकारच्या या समित्या होत्या. दरम्यानच्या काळात काय झालं की भारताच्या फाळणीची घोषणा झाली. आपण सगळं जाणतो, भारताच्या फाळणीची घोषणा झाली आणि घोषणा झाल्यावर डॉक्टर आंबेडकर ज्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत होते, पूर्व बंगालमधील खुलना आणि जेसोर, तो प्रदेश पाकिस्तानात जाईल असं घोषित झालं. फाळणी झाली, तो प्रदेश पाकिस्तानात गेला आणि मग जे प्रदेश पाकिस्तानात गेले त्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करणारे जेवढे सदस्य संविधान सभेत होते त्यांचं सदस्यत्व ऑटोमॅटिक रद्द झालं, कारण भारतीय संविधान सभेमध्ये त्यांची गरज नव्हती. डॉक्टर आंबेडकर 3 जुलै 1947 ते 11 जुलै 1947 पर्यंत संविधान सभेचे सदस्य नव्हते. 3 जुलै 1947 ते 11 जुलै 1947 पर्यंत संविधान सभेचे सदस्य नव्हते. पुन्हा आता काय तर पुन्हा आता डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत हवेत, ही काँग्रेसची गरज झाली. डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत पत्रव्यवहार आहे. 30 जून 1947 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री BG खेर यांना पत्र लिहितात. वी नीड द सर्व्हिसेस ऑफ डॉक्टर आंबेडकर फॉर फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन. प्लीज सी दॅट he is being elected unopposed. अविरोध निवडून येतील याची व्यवस्था तुम्हाला करावयाची आहे मुंबई विधानमंडळातून. ज्या विधानमंडळातून प्रवेश नाकारण्यात आला त्याच विधानमंडळाला सूचना दिली जाते, कारण जयकरांनी राजीनामा दिलेला होता आणि मुंबई विधानमंडळाची एक जागा रिकामी झालेली होती आणि म्हणून तिथून अविरोध निवडून येतील याची व्यवस्था करा असं राजेंद्र प्रसाद लिहितात. पटेलांविषयी आपण खूप बोलतो. पटेलांनी 3 जुलैला पत्र लिहिलं आणि ते मावळणकरांना लिहिलं. मावळणकर त्यावेळी विधानमंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना लिहिलं की प्लीज सी दॅट ही गेट्स अनअपोज्ड इलेक्टेड. हे अविरोध निवडून येतील, कारण आम्हाला त्यांच्या सेवांची अनिवार्यतः गरज आहे. ते निवडून येतील. डॉक्टर आंबेडकरांनी नॉमिनेशन फॉर्म भरला आणि 14 जुलैला
त्यांचा पुन्हा शपथविधी झाला, ते पुन्हा संविधान सभेत आले. हे मी एवढ्याकरता आवर्जून सांगतोय, ही एक प्रक्रिया आहे. या बाबतीत कोणीही कोणावर उपकार केलेले नाही आहेत. डॉक्टर आंबेडकरांवर की आम्ही सुचवलं म्हणून डॉक्टर आंबेडकर पहिल्यांदा गेले तर दुसऱ्यांदा गेले, अशी काहीही प्रक्रिया नाही आहे. आणि हे सर्व मी तुमच्या पुढे जे मांडतोय हे संविधान सभा डिबेट्स या अधिकृत डॉक्युमेंट्समधून मी मांडतोय. बऱ्याचदा बाहेर सांगितलं जातं, चर्चिलने काहीतरी सांगितलं असेल, याने सांगितलं असेल, गांधींनी नेहरूला सूचना केलेली असेल. असं काही झालं नाही. सूचना करायचीच असती, माझा एकच आर्ग्युमेंट लक्षात ठेवा, सूचना करायचीच असती तर ती 1946ला करायला पाहिजे होती. नंतरचं काय आवश्यकता आहे? 1946ला मुंबई विधानमंडळातून जर निवडून गेले नाही डॉक्टर आंबेडकर, याचा अर्थ त्यांनी निवडून जावं याकरता कोणीही मदत केलेली नाही. हे क्लिअर आहे, हे लॉजिकली क्लिअर आहे. कोणीही मदत केली नाही. जोगेंद्रनाथ मंडल नसते तर कदाचित डॉक्टर आंबेडकर संविधान सभेमध्ये जाऊच शकले नसते. हा इतिहास आहे, असते नसते हा भाग वेगळा आहे. हे मी एवढ्याकरता आवर्जून सांगू इच्छितो की जे प्रवाद आहेत, जे मिथक प्रकाशित केले जातात, गांधींनी सांगितलं म्हणून ते काय मसुदा समितीत गेले वगैरे वगैरे, नथिंग. ही प्रूव्ड हिमसेल्फ दॅट ही इज कॅपेबल ऑफ दॅट. स्वतःच्या क्षमतेनुसार ते गेले. एक सांगायचं विसरलो तुम्हाला मी, 1930 ते 32 जी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली ती तुम्हाला मला स्वतंत्र मतदारसंघ देण्याकरता नव्हती. तो एक छोटासा इश्यू होता. ती कॉन्फरन्स स्वतंत्र म्हणजे परतंत्र भारतासाठी एक संविधान निर्माण करण्यासाठी होती, ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणतात. आणि त्या आधारावर भारताचं शासन प्रशासन चालावं आणि औपनिवेशिक स्वराज्याची रचना त्या माध्यमातून अस्तित्वात यावी, यासाठी जो कायदा झाला त्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात. तो ब्रिटिश पार्लमेंटने केलेला कायदा होता. आणि मग या एक म्हणून मला माझं आवर्जून निवेदन आहे की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स पूर्ण डॉक्युमेंट वाचा. फक्त तेवढं स्वतंत्र मतदारसंघ तेवढं वाचू नका, किंवा व्हॉट काँग्रेस अँड गांधी डनमध्ये दिलेलं आहे ते फार अपूर्ण आहे. पूर्ण डिबेट्स वाचा. त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ब्रिटिश पार्लमेंट डॉक्टर आंबेडकरांना निवेदन करते की हा कायदा तयार करण्यासाठी, म्हणजे ही कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी वी नीड युअर सर्व्हिसेस. ती कॉन्स्टिट्यूशन 1935ची तयार करण्याकरता डॉक्टर आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. तिथे त्यांनी प्रस्थापित केलं की मी संविधानाचा ज्ञाता आहे, जगातील संविधानं मी वाचलेली आहेत. आणि ते ब्रिटिश पार्लमेंटला विनंती करतात की ह्या 35चा कायदा करण्यासाठी मला दक्षिण आफ्रिकेच्या संविधानाला रेफर करायचं आहे, कृपया ते उपलब्ध करून द्या, कृपया ते उपलब्ध करून द्या. 35ला त्या 35च्या कायद्याच्या माध्यमातून राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ही एस्टॅब्लिश हिमसेल्फ. त्यामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी, त्यांना माहीत नव्हतं. डॉक्टर मुंजे डॉक्टर आंबेडकरांच्या समितीपुढे साक्षीला बसले आहेत तिथे राऊंड टेबल कॉन्फरन्सचे. डॉक्टर मुंजे, चर्चिल बसलेले आहेत साक्षी करतात राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या त्या समितीच्या पुढे साक्षी करतात. हे सगळ्या लोकांनी तिथे साक्षी दिलेल्या आहेत. आणि मग त्या निमित्ताने म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या सर्व्हिसेस भारताचं संविधान निर्माण करण्याकरता हवं होतं. तर अशा प्रकारे ही संविधानाच्या निर्माणाची प्रक्रिया सुरू राहिली. 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र मिळालं, पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, जवाहरलाल नेहरू मंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंनी विनंती केली की आमच्या मंत्रिमंडळात या. डॉक्टर आंबेडकरांनी विनंतीला मान दिला, स्वीकारला, येतो, माझी इच्छा असेल तोपर्यंत राहीन, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी जाईन, ज्या दिवशी नाही पटलं त्या दिवशी जाईन, मला काय मंत्रिमंडळात किती काळ राहायचं आहे ते मी ठरवेन. त्याचबरोबर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. डॉक्टर आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी संविधान सभेतही एकत्र होते आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळातही एकत्र होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. 28 ऑगस्टची तारीख लक्षात ठेवा. फक्त काही फार महत्त्वाचं आहे पण महत्त्वाचं नाही असंही असेल. म्हणजे साधारणपणे प्रक्रिया अशी आहे की संसद नंतर मंत्रिमंडळ, नाही का, संसदेतून मंत्रिमंडळ बनते ना निरासद. इथं तर मंत्रिमंडळ पहिल्यांदा आलं, संसद कुठे आहे? मंत्रिमंडळ तरी संसदीय लोकशाही, मंत्रिमंडळ पहिल्यांदा आलं, संसद कुठे आहे? म्हणून 28 तारीख 1947ला 28 ऑगस्ट 1947ला डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडतात संविधान सभेमध्ये की भारताची संविधान सभाच भारताची पहिली संसद म्हणून कार्य करेल.
भारताची संविधान सभाच भारताची पहिली संसद म्हणून कार्य करेल आणि मग 3 दिवस संविधान सभा संविधान निर्माणाचं काम करेल आणि 2 दिवस संविधान सभा संसद म्हणून कार्य करेल. तिची कार्यप्रणाली कशी असेल, तिचे नियम कसे असतील वगैरे वगैरे सगळं डॉक्टर आंबेडकरांनी मांडलं आणि मग 28 ऑगस्ट 1947 पासून संविधान सभा भारताची संसद म्हणूनही कार्यप्रवण झाली आणि 1952 साली पहिली लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर त्या संसदेचं अस्तित्व समाप्त झालं. तोपर्यंत संविधान सभाच संसद म्हणून कार्यरत होती. 29 ऑगस्ट 1947 तारीख माहीत आहे, त्याचा उल्लेख फुले साहेबांनी केलेला आहे आपल्या भाषणामध्ये. मसुदा समिती, संविधान सभेने जेवढ्या समित्या बनवल्यात त्या सर्व समित्या निर्वाचित समित्या होत्या, निर्वाचित होत्या. नॉमिनेशन फॉर्म भरावे लागत होते, सेकंडर प्रपोजर सगळं, आणि मग जेवढे सदस्य पाहिजेत त्यापेक्षा जास्त सदस्य असतील तर निवडणूकही होत होती. ह्या सर्व निर्वाचित समित्या होत्या. डॉक्टर आंबेडकरांचं नावही त्या निर्वाचित समितीमध्ये त्या 29 ऑगस्टला जी मसुदा समिती तयार झाली त्यामध्ये नाव प्रपोज केलं गेलं. 7 नावं प्रपोज झाली. तो प्रस्ताव मांडला, श्री सत्यनारायण सिन्हा यांनी प्रस्ताव मांडला की आता संविधान निर्माणाची जी काही पूर्वतयारी करायची होती ती पूर्वतयारी आपण केलेली आहे. त्या आधारावर आपण मसुदा समिती बनवूया. मसुदा समिती संविधानाचा मसुदा तयार करेल, तो मसुदा संविधान सभेत मांडला जाईल आणि मग संविधान सभा त्याला फायनल शेप देईल. मसुदा समिती तयार झाली. 7 नावं त्याच्यामध्ये होती. त्याच्यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपालास्वामी अय्यंगार, डॉक्टर बी आर आंबेडकर, हाच क्रम होता. डॉक्टर बी आर आंबेडकर, के एम मुन्शी, त्याच्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि एक खेतान, डी पी खेतान आणि बी एल मित्तर, अशा 7 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. आणि मग त्या दिवशी संविधान सभा स्थगित झाली. संविधान सभेने या समितीला आदेश दिला की आम्ही संविधान सभेमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत, आम्ही संविधान सभेमध्ये ज्या काही शिफारसी स्वीकारलेल्या आहेत त्या प्लस आणखीन संविधानामध्ये जे जे काही हवं आहे ते सर्व तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि त्या आधारावर तुम्ही एक मसुदा तयार करा. टास्क होता, त्या आधारावर तुम्ही एक मसुदा तयार करा. तो मसुदा आम्ही चर्चेला घेऊ आणि त्या आधारावर संविधान सभा डिसाईड करेल की संविधान कसं असावं ते. या समितीला संविधान निर्माणाची जबाबदारी, मसुदा निर्माणाची जबाबदारी सोपवण्यात आली. लक्षात आलं का? मसुदा निर्माणाची जबाबदारी टास्क दिलं गेलं ॲक्च्युली संविधान. आणि मग 30 ऑगस्ट 1947 मसुदा समितीने डॉक्टर आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष निर्वाचित केलं. लक्षात आलं? मसुदा समितीने डॉक्टर आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष निर्वाचित केलं. आणि मग मसुद्याच्या लेखनाचं काम, मसुदा तयार करण्याचं काम 30 ऑगस्ट 1947 ते 4 नोव्हेंबर किंवा 3 नोव्हेंबर 1948 पर्यंत मसुद्याच्या निर्माणाचं काम सुरू होतं. डॉक्टर आंबेडकर आपल्या भाषणात 25 नोव्हेंबर 1949 भाषणात म्हणतात, मसुदा तयार करायला फक्त 141 दिवस लागले असं डॉक्टर आंबेडकरच म्हणतात. मग इतका काळ, तर या काळामध्ये लोकांच्या अवलोकनाकरता मसुदा 8 महिने खुला होता. कारण मसुदा समिती नाही, संविधान सभेलाही असं वाटत होतं ज्या लोकांसाठी आपण संविधान निर्माण करतो फायनल प्रॉडक्ट दाखवण्याच्या आधी आम्ही काय तयार करतो, लोकांनी वाचोत की न वाचोत, ते शिक्षित आहेत की अशिक्षित आहेत, आम्ही आमची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे की ज्यांच्यासाठी आम्ही संविधान निर्माण करतो त्यांना ते दिसलं पाहिजे की कसं निर्माण होत आहे, काय निर्माण केलं जात आहे. आणि मग तो मसुदा 8 महिने लोकांसाठी खुला होता. लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या, त्याचा विचार करण्यात आला आणि त्यामुळे मग इतका कालावधी लागला 30 ऑगस्ट 1947 ते 4 नोव्हेंबर 1948. वस्तुतः मसुदा 141 दिवसात खुला झाला. आणि त्यानंतर मग मसुद्याची एक प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पाठवण्यात आली. संविधान नाही,
मी काळजीपूर्वक आहे का, संविधान नाही, मसुद्याची एक प्रत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पाठवण्यात आली, कारण त्या मसुद्यावर चर्चा व्हायची या संविधान सभेमध्ये, त्याचा अजेंडा तयार करायचा होता त्यांच्या कार्यालयाला. त्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठीचा अजेंडा तयार करण्यासाठी मसुद्याची एक प्रत संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पाठवण्यात आली आणि सर्व सदस्यांना मसुद्याची एक एक प्रत दिली गेली की तुम्ही अध्ययन करून यावं, आणि अशा पद्धतीने सर्वांना त्या प्रती वाटण्यात आल्या. आणि मग 4 नोव्हेंबर 1948ला तो मसुदा डॉक्टर B.R. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने संविधान सभेत प्रस्तुत करतात. काही महत्त्वाच्या बाबी सांगतात ते संविधान सभेत. पहिली बाब त्यांनी म्हटलं की संविधान मसुदा समितीने भारताकरता संसदीय लोकशाहीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. डिटेलमध्ये डिबेट्समध्ये लिहिलेलं आहे की अध्यक्षीय लोकशाही कशी आहे, संसदीय लोकशाही कशी आहे, आणि मग संसदीय लोकशाहीच आम्ही का प्रिफर करतो. डॉक्टर आंबेडकर एवढंच म्हणतात, आम्हाला लोकांप्रती अधिक उत्तरदायी शासन व्यवस्था पाहिजे आहे. लोकांप्रती अधिक उत्तरदायी शासन व्यवस्था पाहिजे. आता किती उत्तरदायी आहे माहीत नाही, कारण मणिपूरला दंगल झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत निवेदन करण्यासाठी अविश्वासाचा प्रस्ताव आणावा लागतो. एवढे आमचे प्रतिनिधी लोकांप्रती उत्तरदायी आजचे. पण तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की मला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की लोकांप्रती अधिक उत्तरदायी असेल, स्थायी कमी असली तरी चालेल, संसदेत बहुमत नसल्यावर सरकारला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, अध्यक्षीय प्रणालीमध्ये 4 वर्ष अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागत नाही, काढलं जात नाही, त्याला स्टेबिलिटी अधिक आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कमी आहे असं म्हटलं जातं. डॉक्टर आंबेडकर म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी मोर, स्टेबिलिटी लेस, चालेल ती व्यवस्था. कारण अशी परफेक्ट व्यवस्था नाही की जिथे स्टेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी याचं संतुलन आहे, अशी व्यवस्था नाही, म्हणून मी संसदीय लोकशाही पसंत करतो. फेडरल गव्हर्नमेंट, ड्युअल पॉलिटी, केंद्रात केंद्र सरकार, राज्यात राज्याचं सरकार, दोघंही आपल्या आपल्या क्षेत्रात स्वायत्त असतील. एक बाब केली डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, फेडरेशन असूनही, इट इज अ फेडरेशन ऑफ स्टेट्स, असं असूनही कोणत्याही प्रांताला किंवा कोणत्याही राज्याला संघामधून विलग होण्याचा, वेगळं होण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तो आहे, भारताच्या कॉन्स्टिट्यूशन अधिकार दिला नाही. अडवाणीजी 1996ला रामभाऊ मार्गी प्रबोधिनीमध्ये भाषण देतात आणि म्हणतात, इतके विघटनकारी तत्व भारतात असतानाही भारत एक संघ आहे, याचं सर्व श्रेय भारताच्या संविधानाला, याचं सर्व श्रेय भारताच्या संविधानाला आणि संविधान निर्माता डॉक्टर आंबेडकरांना आहे. अजूनही भारत एक संघ आहे, संविधानात ते प्रावधान आहे की कोणत्याही राज्याला संघातून वेगळं होता येणार नाही. सिंगल ज्युडिशियरी, युनिफॉर्म फंडामेंटल लॉज, क्रिमिनल आणि सिव्हिल, कॉमन सिव्हिल सर्व्हिस. आणि मग डॉक्टर आंबेडकर फंडामेंटल राईट्स विषयी सांगतात, डॉक्टर आंबेडकर डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स विषयी सांगतात, आणि मग अशा पद्धतीने ते सांगतात. डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्सचा अर्थ असा आहे की फंडामेंटल राईट्सला इतिहास आहे. 1927चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 डिसेंबर 1927चं भाषण तुम्ही वाचलेलं असेल. त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्सचा उल्लेख आहे, आणि तो उल्लेख फ्रान्सच्या 1789च्या क्रांतीमधून त्यांनी तो घेतलेला आहे. फ्रान्सच्या 1789च्या क्रांतीमध्ये मानवाधिकाराचा जाहीरनामा घोषित झालेला होता. त्यानंतर अमेरिकेचा जाहीरनामा आहे. त्यानंतर 1948ला युनायटेड नेशन्सने मानवाधिकाराचा जाहीरनामा घोषित केला, आणि भारतामध्ये संविधानामध्ये ते मूलभूत हक्क आलेत. मूलभूत हक्काविषयी असं म्हटलं जातं की जन्मसिद्ध हक्क आहेत. माणूस जगामध्ये कुठेही जन्माला येवो त्याला हे जन्माने प्राप्त होतात, त्या हक्कांना फंडामेंटल राईट्स म्हणतात. कुठलाही असो तो जगात, त्यांना नॅचरल राईट्स म्हणतात, फंडामेंटल राईट्स म्हणतात. मग आम्ही म्हणतो संविधानाने दिले, आम्ही म्हणतो राज्याने दिले, तर मग त्याचा अर्थ असा सांगितला जातो की नाही, संविधानाने दिलेले नाहीत, राज्याने दिलेले नाहीत, ते जन्मसिद्ध आहे. मग संविधानाने काय केलं, त्यांना रेकग्नाइज केलं. संविधान काय करतं, त्यांना मान्यता देते. या देशाचे नागरिक म्हणून या तुमच्या हक्कांना संविधान मान्यता देत आहे, आणि संविधान संरक्षणाची हमी देत आहे. संविधान काय मान्यता देत आहे आणि संरक्षणाची हमी देत आहे. फंडामेंटल राईट्स चालेल. डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स विषयी वाद होता.
फंडामेंटल राईट्सला जस्टिशिएबल राईट्स म्हणतात. म्हणजे जर फंडामेंटल राईट्स हे राज्याच्या विरुद्ध अधिकार आहेत असं मानलं जातं, राज्य अतिक्रमण करते त्या अधिकारावर. मग राज्याच्या अधिकारापासून संरक्षणाची हमी संविधानाने दिलेली आहे, त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो आपण, जस्टिसिएबल राईट्स म्हणतो. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलसुद्धा राईट्स आहेत, परंतु जस्टिसिएबल नाही, न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येत नाहीत. डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारला होता, कशा करता ठेवलेत? जर हे लागूच करता येत नाही तर या अधिकाराचा उपयोग काय, हे ठेवले कशा करता? डॉक्टर आंबेडकर म्हणतात, सरकार कोणतेही असो, सरकार कोणतेही असो, पण प्रत्येक सरकारने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर वाचले तर त्यातून एकच अर्थ ध्वनित होतो की प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविका उपलब्ध व्हावी. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविका उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करावे. त्यासाठी हे निर्देश आहेत, ज्याला आम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतो. आणि न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येत नसतील तरीही माझी अशी मान्यता आहे की जेव्हा लोकप्रतिनिधी लोकांकडे मत मागायला जातील तेव्हा लोक निश्चितच त्यांना विचारतील की तुम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये काय केलं. लोकांना उत्तरदायी प्रतिनिधित्व असेल, लोकांच्या प्रति उत्तरदायी प्रतिनिधित्व असेल तर त्यांना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सची दखल घ्यावीच लागेल. आणि त्याकरता मी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. शेवटी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संविधान कार्यप्रवण आहे, संविधान लवचिक आहे. शांततेच्या काळात आणि युद्धाच्या काळातही संविधान या देशाला एकात्म एक संघ ठेवू शकेल अशा प्रकारचं आहे. परंतु जर हे संविधान कार्यान्वित करताना काही विपरीत घडलं, हवं तसं घडलं नाही तर संविधान वाईट आहे असं म्हणू नका. राबवणाऱ्या व्यक्ती अक्षम आहेत, अधम आहेत असं म्हणावं लागेल. त्यांनी या भाषणामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीचा उपयोग केलेला आहे शब्द, संविधानिक नैतिकतेचा. त्यांचं म्हणणं असं आहे की बुद्धाच्या काळी लोकशाही डेमोक्रेसी होती, गणराज्य होतं, परंतु त्यानंतर 2000 वर्षात या देशाला लोकशाहीची परंपरा नाही. जर या देशात संविधानाने लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर संविधानिक नैतिकता शिकवली पाहिजे लोकांना, लोकांना शिकवावं लागेल. संविधानिक नैतिकतेचा साधा अर्थ असा आहे की संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संविधान सर्वोपरी आहे, संविधानाने निर्माण केलेल्या संस्था सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांचा आदर करणं, त्यांच्याप्रती सन्मान दाखवणं आणि संविधानाच्या माध्यमातून गरज असेल तर त्यात संशोधन करणं, बदल करणं, या पद्धतीने हे संविधान जेव्हा राबवलं जातं तेव्हा त्याला संविधानिक नैतिकता म्हणतात. आणि डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही मुळात नसते, ही शिकवावी लागते आणि भारतासारख्या समाजामध्ये ही शिकवणं आवश्यक आहे. आज आम्ही जे वर्तन पाहतो आमच्या नेतृत्वाचं, आणि मग आम्हाला कधी कधी म्हणावं लागतं हे संविधानिकदृष्ट्या अनैतिक वर्तन आहे. आणि मग अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा संविधान सभेत विचारासाठी मांडला. 5 नोव्हेंबर 1948 टी कृष्णमाचारीचा उल्लेख यांनी केलेला आहे, जे प्रस्थापित करतं की संविधानाचा मसुदा केवळ डॉक्टर आंबेडकरांनी एकट्याने लिहिला. तुम्ही जे सांगितलं तेच बरोबर आहे. एकाने राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला, एक अमेरिकेत गेला, एक राज्याच्या राजकारणात गेला, 2 एक प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीपासून दूर आलेच नाहीत सभेला. त्यामुळे एकट्या डॉक्टर आंबेडकरांनी तो मसुदा तयार केला. आणि मग टी कृष्णमाचारी म्हणतात, हे अधिकृत आहे बरं, हे डिबेट्समध्ये लिहिलेलं आहे, कारण टी कृष्णमाचारीचं भाषण आहे ते. The burden of drafting the constitution fall on Dr. Ambedkar, and I have no doubt that we are grateful to him. आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो for having achieved this task in a manner which is undoubtedly commendable. त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे कार्य केलं, त्याबद्दल आम्ही संविधान सभेचे सदस्य त्यांच्याप्रती अनुग्रह, त्यांच्याप्रती आम्ही ही सगळी म्हणजे आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मग पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन कुठे, तर समित्यांमध्ये, जनरल असेंब्लीमध्ये कॉन्ट्रीब्युशन. दुसरं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी मसुदा एकट्याने लिहिला. आणि तिसरं त्याच्यापेक्षा मोठं कॉन्ट्रीब्युशन पुढे आहे. संविधानाचा मसुदा मांडला गेला. प्रक्रिया अशी होती की डॉक्टर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाच्या मसुद्यातील अनुच्छेद संविधान सभेमध्ये मांडतील, त्याच्यावर भाष्य करतील. ज्यांना कोणाला संशोधन सुचवायचं असेल, डॉक्टर आंबेडकरांनी संशोधनं सुचवलेली आहेत आपल्याच मसुद्यावर. डॉक्टर आंबेडकरांनी संशोधनं सुचवलेली आहेत, संशोधन सुचवलं जाईल, संशोधनावर चर्चा होईल.
मसूद त्या अनुच्छेदावर चर्चा होईल. चर्चेला डॉक्टर आंबेडकर उत्तर देतील. डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारलं तर संशोधन त्या अनुच्छेदाचा भाग होईल, नाकारलं तर अनुच्छेद नाकारला जाईल आणि अशा पद्धतीने परिष्कृत अनुच्छेद संविधानाचा भाग होईल. ही प्रक्रिया संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाबाबत, प्रत्येक खंडाबाबत, प्रत्येक उपखंडाबाबत वापरली गेली आणि अशा पद्धतीने मग 4 नोव्हेंबर 1948 पासून संविधान सभेमध्ये ड्राफ्टवर, संविधानाच्या मसुद्यावर चर्चा सुरू झाली. काही महत्त्वाच्या ज्या चर्चा आहेत त्याचा थोडा सारांश मी तुम्हाला सांगतो. अनुच्छेद 16, संविधानातला अनुच्छेद 16, मसुद्याचा अनुच्छेद 10 होता तो. ही चर्चा झाली, जरूर वाचा डिबेट्समध्ये. 30 नोव्हेंबर 1948ची चर्चा, मी तारीखही सांगतो तुम्हाला तुमच्या रेफरन्स करता. ही चर्चेमध्ये चर्चा झाली, अनुच्छेद मांडला गेला. अनुच्छेदाचा खंड 1 म्हणतो संधीच्या समानतेच्या सिद्धांताचा सिद्धांत आहे. अनुच्छेद खंड 1 काय आहे? संधीच्या समानतेचा सिद्धांत. आणि अनुच्छेद 4 म्हणतो की अनेक शतकापासून ज्यांना शासन प्रशासनात प्रतिनिधित्व मिळालं नाही, प्रवेशच मिळाला नाही, त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व द्यावं, असं अनुच्छेद 16(4) म्हणतो आपला. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की या दोनमध्ये, एकाला आपण सोशल जस्टिस म्हणू 16च्या, एकाला आपण राईट म्हणू, समानतेचा अधिकार म्हणू, या दोन्हीमध्ये संतुलन हवं असेल तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात डिबेट्समध्ये त्यामध्ये की जर हे संतुलन हवं असेल तर रिझर्वेशन मस्ट बी कन्फाईन्ड टू मायनॉरिटी ऑफ सीट्स. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? रिझर्वेशन मस्ट बी कन्फाईन्ड टू मायनॉरिटी ऑफ सीट्स. याचा अर्थ असा की आरक्षण हे 50% कमी असावं असं डॉक्टर आंबेडकर, 50% मर्यादा असावी असं डॉक्टर आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात. हा आणि मग सर्वोच्च न्यायालयात जेव्हा आरक्षणाचे मुद्दे गेले तेव्हा इंदिरा साहनी प्रकरणामध्ये, मराठा प्रकरणामध्ये हे कन्फर्म केलं गेलं की आरक्षण मस्ट बी कन्फाईन्ड टू मायनॉरिटी. त्याच्या पाठीमागे ते भाषण वाचलं तर सगळी फिलॉसॉफी लक्षात येते. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की मला या समाजामध्ये संविधानाच्या माध्यमातून संधीची समानता प्रस्थापित करावयाची आहे. डॉक्टर आंबेडकर उदाहरण देतात की संधीची समानता प्रस्थापित करावयाची असेल तर आरक्षणाची सीमा ही असावी आणि मग ते 70%चं उदाहरण वगैरे देतात. ते डिटेलमध्ये तुम्ही वाचल्यावर तुमच्या ते लक्षात येईल. दुसरं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, अनुच्छेद 25, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्या आधी एक थोडंसं लिहिलेलं आहे, तेही वाचावं आपण, ते अधिक महत्त्वाचं मला वाटतं. कधी कधी सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य धर्माच्या स्वातंत्र्याला जोडलं तर ती श्रद्धा होते. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य बाजूला ठेवलं तर ती अंधश्रद्धा होते. सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य बाजूला ठेवलं तर ती अंधश्रद्धा होते. तेही वाचावं आपण. फक्त धर्माचं स्वातंत्र्य वाचतो, परंतु सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्यही त्यामध्ये नमूद केलेलं आहे. भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण झाल्यानंतर उर्वरित राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित करावं याच्यासाठी मागणी संविधान सभेतही झाली होती, संविधान सभेच्या बाहेरही ही मागणी झालेली होती. ते एक आव्हान होतं. तरी पाकिस्तान निर्माण झाल्यानंतरही या देशाचं बहुधार्मिक अस्तित्व, या देशाचं बहुसांस्कृतिक अस्तित्व कायम होतं. संविधानाच्या निर्मात्यांपुढे आव्हान होतं की धार्मिक विविधता असलेला देश, सांस्कृतिक विविधता असलेला देश, त्यांचं धार्मिक विविधता आणि सांस्कृतिक विविधता कायम ठेवून या देशात लोकशाही रुजवायची असेल, हा देश अखंड ठेवायचा असेल तर राज्य धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. जर राज्य धर्मनिरपेक्ष नसेल तर या देशात बहुधार्मिकता आणि बहुसंस्कृतता असलेल्या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही, राष्ट्रही जिवंत राहणार नाही. पाकिस्तानचे तुकडे झाले 1971 साली, धर्म एकच होता, परंतु आमची संस्कृती वेगळी आहे, आम्ही नाही राहत तुमच्याबरोबर. जगाच्या नकाशावरून युगोस्लेव्हियासारखा देश नष्ट झालेला आहे. कशाच्यामुळे? या धर्म आणि संस्कृती या जगड्या पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाचं वैशिष्ट्य मानलं जातं की धर्माचं स्वातंत्र्य व्यक्तीला देताना राज्य धर्मनिरपेक्ष असेल याची संविधानाने काळजी केलेली आहे.
धर्मनिरपेक्षतेची व्याख्या संविधानात कुठेच सापडत नाही. का आहे संविधान व्याख्या? कुठेही सापडत नाही. 1976च्या संविधान संशोधनाने 42व्या हा शब्द संविधानामध्ये आला, परंतु सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरही त्याची व्याख्या करण्यात आलेली नाही. मी माझ्याकरता संविधान सभेत ज्या चर्चा झाल्यात अनुच्छेद 25वर, त्यामध्ये पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी या बाबतीत बरंचसं बोललेलं आहे. त्यांनी 4 गोष्टी सांगितल्यात. राज्य धर्मनिरपेक्ष असावं म्हणजे काय, याच्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या. 1, राज्याचा कोणताही धर्म असणार नाही. राज्य कोणत्याही धर्माला पुरस्कृत करणार नाही. राज्य कोणत्याही धर्माला दमित करणार नाही. राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीप्रती भेदभाव करणार नाही. एवढं पाळलं की ते राज्य धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं मानलं जाईल. 4च गोष्टी सांगितल्यात. त्या 4 गोष्टी आमच्या राज्यकर्त्यांना सांगण्याची निश्चितच गरज आहे. त्याला आम्ही धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून. एक कोटेशन आहे, वाजपेयी कसं पाहतात याकडे. वाजपेयीचं आहे म्हणून मुद्दाम सांगतो. वाजपेयी, राजधर्म का पालन होना चाहिए. राजधर्म, राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में कोई भेद नहीं हो सकता. ना जन्म के आधार पर, ना जाति के आधार पर, ना संप्रदाय के आधार पर. ते धर्म शब्द नाही वापरत, कारण आजकाल धर्म शब्द नाही वापरला जात धर्मनिरपेक्षतेबद्दल. हिंदीमध्ये अनुवाद करताना त्याला पंथ म्हटलेला आहे, संविधान सभेत अनुवाद करताना त्याला संप्रदाय म्हटलेला आहे, संप्रदाय के आधार पर. आणि मग तो महाराष्ट्र टाइम्स म्हणतो, वाजपेयी भारतीय राज्यघटनेचा आत्माच या सूत्राद्वारे मांडत आहेत. धर्मनिरपेक्षतेचे तत्व या सूत्राद्वारे मांडत आहेत. हा राजधर्म सर्व धर्माच्या पलीकडचा, सर्वांना समान न्याय देणारा आणि कोणाचेही कोणत्याही निमित्ताने लांगुलचालल न करणारा असू शकतो. अशा प्रकारे हा धर्म स्वातंत्र्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांताला संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग मानलेला आहे. संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग मानलेला आहे. संविधानाची मूलभूत संरचना सर्वोच्च न्यायालय म्हणतं, पार्लमेंटमध्ये 100% बहुमत असलं तरीही पार्लमेंटला बदलता येत नाही. 1973चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे केशवानंद भारती प्रकरणाचा. 100% बहुमत असलं तरीही बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही. धर्मनिरपेक्ष सिद्धांत तुम्हाला बदलता येणार नाही, काढून देता येणार नाही. 1-2 उदाहरणं आणखीन सांगतो. यशवी कामत नावाचे सदस्य होते. 17 ऑक्टोबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांनी प्रिएम्बल संविधान सभेमध्ये मांडलं मंजुरीसाठी. प्रिएम्बल मांडलं, उद्देशिका मांडली. डॉक्टर आंबेडकरांना विचारलं एवढा उशिरा का, पहिल्यांदा का नाही? तर डॉक्टर आंबेडकर म्हणाले किंवा सर्व संविधान तयार झाल्यानंतर उद्देशिकेचा ड्राफ्ट तयार करणं जरा सुलभ होतं, म्हणून मी उद्देशिका शेवटी ड्राफ्ट केली आणि मांडतोय. उद्देशिका आणि प्रस्ताव सोबत ठेवून पाहिलं तर उद्देशिकेमध्ये किती फरक आहे ते तुम्हाला कळेल. एक सदस्य होते हसरत मोहानी म्हणून मौलाना, त्यांचं तर पहिलंच वाक्य होतं की डॉक्टर आंबेडकरांचा नावाचा माणूस या संविधान सभेमध्ये जे काही मांडतो ते सगळं हे माना डोलवतात आणि स्वीकारतात. हा काही दिवसाला रात्र म्हणेल तरी लोक स्वीकारतील अशी स्थिती या संविधान सभेमध्ये उपस्थित झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जो मूळ प्रस्ताव पारित केलेला होता तो ह्या उद्देशिका नाही आहे. डॉक्टर आंबेडकरांनी याच्यामध्ये बरेच बदल केलेले आहेत. एवढाच करता सांगतो की उद्देशिका ड्राफ्टेड बाय डॉक्टर आंबेडकर हे त्याच्या आधारावर आपल्याला प्रस्थापित करता येतं. कारण बरेचदा सांगितलं जातं की उद्देशाचा प्रस्ताव आणि उद्देशिका समान आहेत. याची कामतने प्रस्ताव मांडला की संविधानाची उद्देशिका इन द नेम ऑफ गॉड या शब्दाने सुरू व्हावी. इन द नेम ऑफ गॉड या शब्दाने सुरू व्हावी. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं राजेंद्र प्रसादांना, अध्यक्ष महोदय त्यांना सांगा की हा प्रस्ताव मी स्वीकारणार नाही. संविधान सभेत स्थिती अशी होती की डॉक्टर आंबेडकरांनी नाकारलं तर तो प्रस्ताव नाकारला जात असेल, स्वीकारलं तर स्वीकारला जात असेल विदाऊट एनी आर्ग्युमेंट. सगळं मतदान, कोणत्याही मतदानाची गरज नव्हती, तेवढंच होतं. अध्यक्ष विचारत असेल व्हॉट इज युअर ओपिनियन, आणि डॉक्टर आंबेडकर आय रिजेक्ट इट, तो रिजेक्ट व्हायचा. आय ॲक्सेप्ट इट, तो ॲक्सेप्ट व्हायचा, संविधानाचा भाग व्हायचा. डॉक्टर आंबेडकरांनी सुचवलं की अध्यक्ष महोदय त्यांना सांगा प्रस्ताव मागे घ्या. अध्यक्ष म्हणतात की मी त्यांना सांगितलं, ते मागे घ्यायला तयार नाहीत. हा एकमेव प्रस्ताव असा आहे की ज्यावर संविधान सभेत मतदान झालं.
बाकी कोणत्याही इतके 395 आर्टिकल संविधान सभेमध्ये डिस्कस केले गेले, कशावरही मतदान झालं नाही. सर्व एकमताने आर्टिकल स्वीकृत करण्यात आले. याच्यावर मतदान झालं. आग्रह होता. आवाजी मतदानाने प्रस्ताव नाकारला गेला. कामत आणि अन्य सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केली आणि 41 विरुद्ध 68 मतांनी प्रस्ताव नाकारण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं एवढंच होतं की संविधान सेक्युलर आहे, इथे गॉडची गरज नाही. संविधान सेक्युलर आहे, इथे मी गॉडचा विरोधी नाही आहे, पण गॉडची गरज नाही, त्यामुळे संविधानात गॉड येणार नाही. दुसरा प्रस्ताव आला, शिवबनलाल सक्सेना नावाच्या सदस्यांनी मांडला की गॉड अँड गांधी, आम्हाला दोन्ही पाहिजेत उद्देशिकेमध्ये. गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं वगैरे वगैरे वगैरे, त्यांच्या प्रेरणेने मिळालं, दोन्ही पाहिजेत. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की संविधान सर्वोपरी आहे, लोक सर्वोपरी आहेत, गांधी लोकांपेक्षा मोठं नाही आहे, गांधींचं नाव संविधानात उद्देशिकेत येणार नाही. काँग्रेसच्या सदस्यांना मोठी चिंता पडली. आधीच गॉडचा पराभव झाला, आता गांधीचाही पराभव होतो की काय. त्यांनी सांगितलं की नाव मागे घ्या आणि शिवबनलाल सक्सेनाने नाव मागे घेतलं आणि अशा प्रकारे तो प्रस्ताव नाकारण्यात आला. अनुच्छेद 32 हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आहे. या अनुच्छेद 32वर चर्चा करताना डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक डेमोक्रेसीचा विचार मांडतात. अनुच्छेद 32ची चर्चा करताना संविधानामध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसीचा विचार मांडतात आणि डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक डेमोक्रेसीचा जेव्हा विचार मांडतात तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की इकॉनॉमिक डेमोक्रेसी म्हणजे पुन्हा आजीविकेची हमी, ती प्रतिष्ठित आजीविकेची हमी जर नसेल तर फंडामेंटल राईट्सला काहीही अर्थ उरणार नाही. आणि मग या इकॉनॉमिक डेमोक्रेसीच्या समर्थनार्थ डॉक्टर आंबेडकर जे काही म्हणतात, एक मिनिट, ते कोटेशन मी सांगतो तुम्हाला, फार महत्त्वाचं कोटेशन आहे माझ्यासाठी ते. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मधलं की इकॉनॉमिक डेमोक्रेसी का आवश्यक आहे, निश्चित प्रतिष्ठित आजीविका का आवश्यक आहे. द फिअर ऑफ स्टार्वेशन, द फिअर ऑफ लुझिंग हाऊस, द फिअर ऑफ लुझिंग सेव्हिंग्स इफ एनी, द फिअर ऑफ बिकमिंग कंपेल्ड टू टेक चिल्ड्रन away from the school, the fear of having a burden on public charity, the fear of having to be buried or burned at the public cost, and all these factors too strong to permit a man to stand for his fundamental right. उपाशी राहून मृत्यूचं भय असेल, निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय असेल, माझ्या मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय असेल, मला लोकांच्या दयेवर जगण्यासाठी भाग पाडलं जाण्याचं भय असेल, मेल्यानंतर सार्वजनिक खर्चातून दहन किंवा दफन केलं जाण्याचं भय असेल, आजीविका विहीन माणूस असा असेल, तर तो फंडामेंटल राईट्स हिसकावून घेतले काय, दिले काय, न दिले काय, त्याला फंडामेंटल राईट्सचं कोणतंही महत्त्व असणार नाही. त्याला फंडामेंटल राईट्स संविधानाने दिले असतील, दिले आहेत, त्याचा उपयोग त्याला करावयाचा असेल तर मग त्याच्याकरता आजीविका सुनिश्चित करणं हेही राज्याचं कर्तव्य आहे. आणि त्याकरता डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक डेमोक्रेसीविषयी बोलतात. अनुच्छेद 38 मध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसीवर या ठिकाणी एक सेमिनारही झालेला होता देशपांडे सभागृहामध्ये. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे इकॉनॉमिक डेमोक्रेसी. माझं प्रामाणिक मत आहे की जी ड्रेझने त्या विषयाला न्याय दिला नाही, कारण स्टेट्स अँड मायनॉरिटीचा उल्लेख त्या सेमिनारामध्ये करण्यात आलेला नाही. तर अशा पद्धतीने संविधान सभेत चर्चा झाली. ही चर्चा 17 नोव्हेंबर 1949ला संपली. इथला संविधानाचं दुसरं वाचन म्हणतात. दुसरं वाचन संपलं, संविधानावरची चर्चा प्राय पूर्ण झाली, संविधान तयार झालं. आणि यामध्ये कुठेही तुम्हाला जसं मी सांगितलं की यामध्ये कुठेही मतदान झालं नाही, कोणत्याही प्रस्तावावर विरोधी मतदान करण्यात आलं नाही. आणि अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांनी, मोठं मजेदार होतं ते, चर्चेचं वाचलं तर तुम्हाला दिसेल, डॉक्टर आंबेडकर संशोधन नाकारत होते. ज्याने मांडलं त्याला वाटतं की मी फार महत्त्वाचं मांडतोय, डॉक्टर आंबेडकर नाकारतात. कधी कधी डॉक्टर आंबेडकर उत्तरे देत नव्हते, त्याला मी नाकारलं एवढंच म्हणत होते. आता कृष्णमाचारी बोललेत, आता मुंशी बोललेत, हे आपले दुसरे बोललेत, तेच माझं उत्तर समजा, मी हे संशोधन नाकारतो. तो संशोधन मांडणारा म्हणत होता, डॉक्टर आंबेडकर तुम्ही नाकारल्याचं दुःख तर आहेच, परंतु तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही,
त्याचं दुःख मला अधिक आहे. अध्यक्ष महोदय, मी विनंती करतो तुम्हाला की तुमच्या माध्यमातून त्यांनी का नाकारलं हे त्यांनी मला सांगावं. ते म्हणतात की मुन्शीने सांगितलेलं आहे त्याने माझं समाधान होत नाही. अध्यक्ष म्हणतात, ते काय म्हणतात ते मलाही ऐकायचं आहे, बट आय कांट कंपेल हिम टू स्पीक. अध्यक्ष काय म्हणतात, आय कांट कंपेल हिम टू. इतकं डॉक्टर आंबेडकर अशा पद्धतीने या संविधान सभेमध्ये त्यांना ऐकण्यासाठी एवढी प्रत्येकजण उत्सुक होता. संशोधन नाकारलं गेल्याचं दुःख नव्हतं. कधी कधी थकला वागला मग किती बोलणार, म्हणजे 1 विरुद्ध 300 असंच होतं ना. अध्यक्ष तिकडे बसले आहेत एम्पायर म्हणून, 1 विरुद्ध 300 माणसाचं, आणि ते तोला मोलाचे सगळे साधे लोक नव्हते. संविधान त्यांच्याशी संवाद साधायचा होता, त्यांना समजावून सांगायचं होतं. हिटेड डिस्कशन होत होते. प्रत्येक माणसाच्या काही सीमा असतात, मर्यादा असतात. कधी कधी वैतागून जायचे. म्हणजे एकेवेळी जज गंमत म्हणून सांगतो, एक सदस्य होते नजीरुद्दीन अहमद म्हणून. नजीरुद्दीन अहमद नावाचे सदस्य होते. ते संशोधन मांडायचे. या ठिकाणी कॉमा का ठेवला, या ठिकाणी फुल स्टॉप का ठेवला, या ठिकाणी अँड शब्द का वापरला, और का नाही वापरला, असे संशोधन होते. एक प्रस्ताव डॉक्टर आंबेडकरांनी मांडला. संशोधन असंच आलं. डॉक्टर आंबेडकर वैतागले होते. खरंच त्या माणसाला वैतागले होते डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर उभे राहिले, म्हणतात, इंग्रजी माझी मातृभाषा नाही, चूक होण्याची शक्यता आहे, चुकलो असेल मी कॉमा वगैरे ठेवायला. माझ्यापेक्षा नजीरुद्दीन अहमदचं इंग्रजी चांगलं आहे हे मी मान्य करतो. हा जो मसुदा, हा जो म्हणजे आर्टिकल मी मांडलेला आहे, हे मी ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून घेतलेलं आहे. कुठून घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून घेतलेलं आहे. आता ऑस्ट्रेलियाचं संविधान ड्राफ्ट करणाऱ्यांचं इंग्रजी चुकीचं आहे असं जर नजीरुद्दीन अहमद म्हणत असतील तर याच्यावर आता मी काय बोलू शकतो. अशा प्रकारेही त्या संविधान सभेमध्ये कधी कधी चर्चा व्हायच्या. आणि मग अशा पद्धतीने या चर्चा झाल्या. 17 नोव्हेंबर 1949ला दुसरं वाचन झालं, संविधान पूर्ण झालं. परंतु तरीही तिसरं वाचन बाकी होतं, कारण संसदेमध्ये तिसरं वाचन झाल्याशिवाय प्रस्ताव स्वीकारला जात नाही. 17 नोव्हेंबर 1949ला तिसरं वाचन सुरू झालं. 26 नोव्हेंबरपर्यंत हे वाचन झालं. डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडतात. मिस्टर प्रेसिडेंट, आय मूव्ह द कॉन्स्टिट्यूशन एज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. संविधान सभेने निर्धारित केलेलं संविधान स्वीकृत करण्यात यावं. डॉक्टर आंबेडकरांना विनंती करण्यात येते सदस्यांच्या वतीने, तुम्ही बोलावं, तुमचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मी शेवटी बोलेन, तुमच्या काही शंका वगैरे राहिलेल्या असतील तर त्या समाधान मी शेवटी भाषण देईन, पुनरावृत्ती नको. आता यावर आपण चर्चा करूया. आणि सर्व भाषण, समारोपाचं भाषण होतं, सर्व संविधान स्वीकृत झालेलं होतं. आणि मग काही अपवाद वगळलेत. अपवाद असतातच प्रत्येक नियमाला, माणसाचा स्वभाव आहे. काही अपवाद वगळले तर प्रत्येकाने डॉक्टर आंबेडकरांनी मसुद्याच्या नंतर पायलटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही जी प्रक्रिया केली, याबद्दल इतके सुंदर मतं व्यक्त केली की त्यामुळे हे प्रस्थापित होतं की हे संविधान डॉक्टर आंबेडकरांची निर्मिती आहे. संविधान सभेचे डिबेट्स जर 17 नोव्हेंबर 1949 ते 25 नोव्हेंबर 1949 वाचले तर दुसऱ्या पुराव्याची गरज नाही. एक पहा डॉक्टर आंबेडकरांसाठी कसं बोललं गेलेलं आहे. एक सदस्य होते हरगोविंद पंत. ते उभे राहिले, म्हणाले, मिस्टर प्रेसिडेंट, आय हॅव कम हिअर टू सपोर्ट द मोशन ऑफ पंडित आंबेडकर. आता पंडित शब्द त्यांनी हेतुपूर्वक वापरला. बरं, पंडित हा शब्द त्यांनी हेतुपूर्वक वापरला, कारण डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य, डॉक्टर आंबेडकर पददलित, आणि अनेकदा त्यांना तशा प्रकारे संबोधितही केलं गेलं. जे महावीर त्यागी नावाचे गृहस्थ होते, डॉक्टर आंबेडकरांचं माईसाहेबांबरोबर विवाह झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर ब्राह्मणाचे जावई आहेत, त्यांना पददलित कसं म्हणावं म्हणे संविधान सभेत. डॉक्टर आंबेडकर ब्राह्मणाचे जावई आहेत, त्यांना पददलित कसं म्हणता येईल, म्हणजे त्यांना कशाला आरक्षण पाहिजे. म्हणजे अशाही चर्चा संविधान सभेत कधी कधी होत होत्या. तर हे म्हणतात पंडित, आणि मग ते म्हणतात मी पंडित का म्हणतो, कारण त्यांनी पांडित्यपूर्ण पद्धतीने संविधानाचा मसुदा लिहिला आणि संविधानाचा मसुदा आमच्याकडून अनपो स्वीकृत करून घेतला. आणि म्हणून मी डॉक्टर आंबेडकरांना पंडित आंबेडकर म्हणतो असं ते पंत म्हणतात. आणि पुढे पहा, इन्फ्लुएन्स्ड बाय हिज स्कॉलरशिप, त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन, सम ऑफ द ऑनरेबल मेंबर्स हॅव बीन प्लीज्ड टू कन्फर ऑन हिम द टायटल ऑफ मनु भगवान.
संविधान सभेचे सदस्य त्यांच्या विद्वत्तेने एवढे प्रभावित झालेत की त्यांनी त्यांना मनु भगवानची उपाधी दिलेली आहे. पॉझिटिव्हली घ्या याला. सांगतो त्याचे संदर्भ, पॉझिटिव्हली घ्या. मनु भगवानची उपाधी दिली आहे. परंतु मला थोडंसं धर्मातलं कळतं, त्यामुळे सध्या मी डॉक्टर आंबेडकरांना मनु म्हणणार नाही, मी त्यांना उपमनु म्हणेन. अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आमचे नागपूरचे सदस्य होते एच जे खांडेकर संविधान सभेमध्ये. ते म्हणतात ही महास्मृती आहे. महास्मृती ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी मनुस्मृतीचा अंधारयुग संपेल आणि प्रकाश युग सुरू होईल. एका महाराने स्मृती लिहिली, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. संविधान सभा डिबेट्समध्ये आहे. एक ज्योतिबा फुलेचे सहकारी होते जे ते संविधान सभेचे सदस्य होते. ते म्हणतात की एका सदस्याने आताच त्यांना मनु म्हटलं. कदाचित त्यांना माहीत नाही की डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. त्यांना मनु म्हटल्याने त्यांना कसं वाटलं असेल माहीत नाही, परंतु त्यांचे अनुयायी जे आहेत ते डॉक्टर आंबेडकरांना भीम म्हणून संबोधतात. एक दुसऱ्यांना भीम म्हणून, एक दुसऱ्या जय भीम म्हणून एक दुसऱ्यांना संबोधित करतात. मी या स्मृतीला भीम स्मृती म्हणतो. मी या स्मृतीला मी या स्मृतीला भीम स्मृती म्हणतो. अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी त्या संविधान सभेमध्ये बोललं गेलं. आणि मग 17 डिसेंबरला डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला आणि मग 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांनी शेवटचं भाषण दिलं. संविधान सभेमधलं आपलं शेवटचं भाषण दिलं आणि त्या भाषणात ते म्हणतात मसुदा तयार करायला फक्त 141 दिवस लागले. मूळ मसुद्यामध्ये संविधानाचं पुस्तक लिहिलं नाही गेलं, मी सांगू इच्छितो तुम्हाला. मूळ मसुद्यामध्ये 315 अनुच्छेद आणि 8 अनुसूची होत्या. विकसित होता इव्हॉल्व होता फायनली तो मसुदा 395 अनुच्छेद आणि 12 सूची एवढा झाला. म्हणजे मग पुस्तक लिहिलं आणि दिलं का? पुस्तक लिहिलं आणि दिलं का? तो विकसित होत गेला. तो 315 अनुच्छेद आणि 12 अनुसूची. आज संविधानामध्ये 395 अनुच्छेद आणि 12 अनुसूची. आज संविधानामध्ये 395 अनुच्छेद, 12 अनुसूची आणि 2 परिशिष्ट आहेत. तेव्हा 395 अनुच्छेद आणि 12 अनुसूची. म्हणून लक्षात ठेवा की संविधान नावाचा ग्रंथ लिहिला गेला नाही. तो ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद देण्याचा प्रश्नच नाही आहे कुठेही. संविधान या पद्धतीने निर्माण झालं, अशा प्रकारे ते विकसित होत गेलं आणि मग अशा पद्धतीने संविधान. त्यावेळी संविधान सभेमध्ये 7,635 संशोधनं उपस्थित करण्यात आली होती, सूचित करण्यात आलेली होती आणि 2,473 संशोधनं अक्षरशः मांडले गेले. 2,473 संशोधनावर चर्चा झाली. म्हणून एवढा दीर्घ काळ लागला. एक मध्ये व्यंगचित्र आलेलं होतं की संविधान निर्माणाला एवढा कसा काळ लागला, त्याच्याकरता डॉक्टर आंबेडकर जबाबदार आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात तुम्हीच तर चर्चा केली बाबा, तुम्हीच तर संशोधन मांडलं. मी तर 141 दिवस मसुदा तुमच्यापुढे मांडला होता. एका दिवसात स्वीकारलं तर चर्चा करायची गरज नसती. वेळ झाला असेल, उशीर झाला असेल, मी दोष देत नाही. संविधान सभेला विचारा की तुम्ही एवढी दीर्घ चर्चा का केली. प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली. मी तुम्हाला सांगितलं कॉमा, अनुस्वार, फुल स्टॉपपासून चर्चा संविधान सभेमध्ये होत होत्या. एका गोष्टीसाठी चर्चा झाली आणि मग अशा पद्धतीने हे संविधान संशोधन. शेवटचं भाषण डॉक्टर आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन फॉर्म बट इन फॅक्ट ऑल्सो. जर आम्हाला संविधान शब्द आणि भाव, संविधान फॉर्म आणि फॅक्ट, स्वरूप आणि वस्तुस्थिती या दोन्ही दृष्टीने जिवंत ठेवायचं असेल तर पहिली गोष्ट ते सांगतात की संविधानाच्या माध्यमातून आम्हाला सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करावयाची असतील तर संविधानिक साधनांचाच वापर केला पाहिजे. असंविधानिक साधनाचा वापर करून सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट सिद्ध करायचे झाले तर संविधान आणि लोकशाही जिवंत राहणार नाही. कारण डॉक्टर आंबेडकरांची एक ओळख ही आहे, धर्मप्रवर्तक आहे, संविधान निर्माता आहे, हार्ड कोअर डेमोक्रॅट ही एक ओळख जगामध्ये आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत अब्राहम लिंकनची व्याख्या कोट करत असतानाच डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं ही पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे.
ही राज्य शासनाची प्रणाली आहे, एवढीच सीमित आहे, एवढ्याने आमचं भागत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःची व्याख्या दिली आणि ते म्हणतात, डेमोक्रेसी इज अ फॉर्म अँड मेथड ऑफ गव्हर्नमेंट. Democracy is a form and method of government whereby revolutionary changes in the economic and social life of the people can be brought about without bloodshed. हे डॉक्टर आंबेडकरांची व्याख्या आहे. अब्राहम लिंकनची व्याख्या ते मान्य करतात. ते म्हणतात इट इज पॉलिटिकल डिफरन्स. म्हणजे राज्य शासनाच्या पद्धतीपुरती याने सामाजिक आर्थिक परिवर्तन वगैरे वगैरे शब्द त्यामध्ये कुठे दिसत नाहीत. ही माझी व्याख्या आहे. लोकशाहीच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनं घडवून आणली जाऊ शकतात अशी लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होती. निवडणुकीपुरती मर्यादित लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत नव्हती. तिला इलेक्ट्रोक्रसी म्हणतात, डेमोक्रेसी नाही. आजच्या भारतामध्ये डेमोक्रेसी जिवंत आहे असं जगात मानलं जात नाही. इलेक्ट्रोक्रसी जिवंत आहे असं मानलं जातं. भारताचा नागरिक, भारताचा मतदार निवडणूक म्हणजे डेमोक्रेसी म्हणतो आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की जोपर्यंत निवडणुका होत आहेत तोपर्यंत या देशामध्ये डेमोक्रेसी जिवंत आहे. रशियामध्येही निवडणुकी होतात, होत नाही का? रशियामध्ये निवडणूक होते, चीनमध्ये निवडणूक होते, तुर्कस्तानमध्ये निवडणूक होते. म्हणून तिथे लोकशाही आहे का? नाही. लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून हुकुमशाही निवडला जाऊ शकतो किंवा हुकुमशहाच्या अस्तित्वाला मान्यता दिली जाऊ शकते आणि त्यामुळे निवडणूक म्हणजे लोकशाही नाही, हे लक्षात घ्यावं. निवडणूक हे लोकशाहीचं एक लक्षण असू शकेल, एवढंच. आणि मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात डेमोक्रेसीच्या माध्यमातून असं परिवर्तन घडवून आणलं जावं. दुसरा हिरो वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर आंबेडकर याला मान्यता देत नाहीत. जय म्हणायची असेल माझे सिद्धांत वाचा, माझ्या सिद्धांताचा अवलंब करा, मला जय करता, माझ्या पुतळ्याला हार घालता, सगळं काही करता, माझ्या प्रतिमेला हार घालता आणि माझे सिद्धांत पाळत नसतील तर अशा व्यक्तिपूजेचं मी काय करावं. डॉक्टर आंबेडकर याचे विरोधी होते आणि डॉक्टर आंबेडकर इथे म्हणतात की मी व्यक्तिपूजेच्या विरोधी आहे. धर्मात ते डॉक्टर आंबेडकर म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या चरणी तुम्ही तुमचं स्वातंत्र्य समर्पित करू नये. कोणत्याही व्यक्तीला इतकी शक्ती देऊ नये, इतकं महान बनवू नये की त्याने संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना उद्ध्वस्त करण्याची शक्ती त्याला प्राप्त होईल, इतकं महान त्याला बनवू नये. धर्मक्षेत्रामध्ये संताची पूजा, महंताची पूजा तुम्हाला मोक्ष प्राप्ती देऊ शकेल, तुमच्या आत्म्याला मुक्ती देऊ शकेल. परंतु राजकारणात जर तुम्ही जय हो हम तुम्हारे पीछे है असं जर म्हटलं तर याचा अर्थ लोकशाही अवमूल्यित होईल, लोकशाहीचं अवमूल्यन होईल आणि अंतिमतः ही व्यक्तिपूजेची प्रक्रिया त्या देशामध्ये हुकुमशाहीच्या स्थापनेला प्रशस्त करेल. त्या देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित होईल. आज आम्ही व्यक्तिपूजक आहो की नाही याचा प्रत्येकाने विचार करावा. यासाठी शेवटी डॉक्टर आंबेडकर म्हणतात पॉलिटिकल डेमोक्रेसी संविधानाने प्रस्थापित केलेली आहे. संविधानाने प्रस्थापित केलेली डेमोक्रेसी केवळ पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे. त्याला डॉक्टर आंबेडकर वन मॅन वन व्होट, वन व्होट वन व्हॅल्यू एवढंच म्हणतात. तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, 1940 साली सावरकरांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डेमोक्रेसी त्यांच्या फिलॉसॉफीत बसत नाही, तरी सावरकर म्हणतात की मला ही डेमोक्रेसी मान्य आहे, वन मॅन वन व्होट व्हॅल्यू ही डेमोक्रेसी मला मान्य आहे. कारण हे स्वीकारून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करून आम्ही सत्तेत येऊ शकतो आणि सत्तेत राहू शकतो. ही डेमोक्रेसी मला तिथपर्यंत मान्य आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात ही पॉलिटिकल डेमोक्रेसी ही पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे. वन मॅन वन व्होट ही पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, परंतु ही डेमोक्रेसी अपूर्ण आहे. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक डेमोक्रेसी सांगतात. फंडामेंटल राईट्ससाठी फ्रॉम पॉलिटिकल डेमोक्रेसी टू इकॉनॉमिक डेमोक्रेसी टू सोशल डेमोक्रेसी हे अंतिम ध्येय आहे. आणि व्हॉट इज सोशल डेमोक्रेसी? समानता, स्वतंत्रता, बंधुता ही जीवनाची मूल्य व्हावी. समानता, स्वतंत्र, बंधुता ही जीवनाची मूल्य व्हावीत असं डॉक्टर आंबेडकर म्हणणं आहे. आणि त्याकरता डॉक्टर आंबेडकर म्हणतात की अशा प्रकारची ही डेमोक्रेसी अस्तित्वात आली पाहिजे की जेणेकरून ही समानता, स्वतंत्रता, बंधुता ही जीवनाची मूल्य होतील. वन मॅन वन व्हॅल्यू ही व्यवस्था आम्हाला या डेमोक्रेसीच्या माध्यमातून रुजवायची आहे. आम्हाला ही मूल्य समाजामध्ये रुजवायची आहे. आणि मग अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकर शेवटचं भाषण देतात आणि
त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधानाची पूर्ण करूया आपण. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात, या संविधान सभेत दोघंच लोक परमनंट मेंबर होते. एक तर अध्यक्ष नात्याने मी बसलेला होतो, खुर्चीत उठण्याची सोय नाही, आणि दुसरा आंबेडकर, ऐकायचंही आहे आणि उत्तरं द्यायचं आहे, त्यांनाही उठण्याची सोय नाही. आम्ही दोघंच परमनंट होतो, बाकी सगळे येऊन जाऊन होते. जेव्हा इच्छा आली आले, बसले. आणि त्यामुळे या संविधानाच्या निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी किती परिश्रम घेतले, किती समर्पणाने डॉक्टर आंबेडकरांनी काम केलं, याचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे. आणि मग त्यांची प्रकृती ठीक नसतानाही डॉक्टर आंबेडकरांनी हे श्रम केलेत, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि मग म्हणतात, या संविधान सभेने खूप चांगले निर्णय घेतले, संविधान निर्माण केलं. परंतु मला असं वाटतं, या संविधान सभेने डॉक्टर आंबेडकरांची मसुदा समितीवर जी निवड केली, माझ्या दृष्टीने संविधान सभेचा तो सगळ्यात चांगला निर्णय होता. आणि मसुदा समितीने यांना चेअरमन बनवलं, तो त्याचा कळस होता. हे चांगले निर्णय घेतलेत. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पदाला केवळ न्याय दिला नाही, पदाची गरिमा वाढवली. मी डॉक्टर आंबेडकरांचं अभिनंदन करतो, असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद 26 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये म्हणतात. डॉक्टर आंबेडकर म्हणतात 25 नोव्हेंबरच्या भाषणात, मी संविधान सभेत येणार होतो, आलो माझ्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराच्या सुरक्षितेसाठी. संविधान निर्माण वगैरे 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 मी स्वप्नही पाहिलं नव्हतं कधी, प्रश्नच नाही आहे. कारण ॲनिलिशन ऑफ कास्टमध्ये म्हणतात ना, की अस्पृश्य किंवा शूद्र कितीही विद्वान असला तरी ब्राह्मण त्याला गुरु मानणारच नाही. तर मी संविधान निर्माणाची अपेक्षा कशी करू शकतो? त्यामुळे मी आलो माझ्या लोकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी. मला मसुदा समितीवर निर्वाचित केलं, मला आश्चर्याचा धक्का बसला. अध्यक्ष बनवलं, त्याहीपेक्षा आश्चर्यचकित झालो. या माध्यमातून संविधान सभेने मला माझ्या देशाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संविधान सभेचा आभारी आहे. डॉक्टर आंबेडकर, ही नम्रता आहे. मला संविधानाच्या या माझ्या देशाची सेवा संविधान निर्माणाची म्हणत नाही, माझ्या देशाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि मग प्रेसिडेंटचं झालं भाषण. प्रेसिडेंट म्हणतात, आणि त्याच्यानंतर मग शेवटचं आहे. प्रेसिडेंट म्हणतात, आता एकच काम राहिलेलं आहे, की संविधानाला स्वीकृती प्रदान करणं. आणि मग म्हणतात, इट नाव रिमेन्स टू पुट द मोशन विच वॉज मूव्ड बाय डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी जो प्रस्ताव मांडला होता 17 नोव्हेंबर 1949ला जो प्रस्ताव मांडलेला होता, तो प्रस्ताव आता मी मतासाठी मांडतो. प्रस्ताव असा आहे, द कॉन्स्टिट्यूशन ॲज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. आणि प्रस्ताव पारित होतो. प्रचंड हर्षध्वनी, प्रचंड टाळ्या, आणि संविधान अशा पद्धतीने स्वीकृत होतं. 24 जानेवारी 1950, बऱ्याचशा लोकांना याची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, 24 जानेवारी 1950ला संविधान सभेचं एका दिवसाचं सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेचं एका दिवसाचं सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. सत्राचा अजेंडा 2 होता. एक तर भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक. संविधान सभा संसद म्हणून होती. त्या संसदेने 24 जानेवारी 1950ला राष्ट्रपतीची निवड केली, राजेंद्र प्रसाद. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम, संविधान तर झालं, निर्माण झालं, परंतु जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत ते डॉक्युमेंट ऑथेंटिक होत नाही. सह्या कुठे झाल्यात अजून? मग 24 तारखेला सह्यांसाठी संविधानाच्या प्रती पटलावर ठेवण्यात आल्या. 3 प्रती मूळ, पहिली इंग्रजी प्रत, हस्तलिखित, आणि त्यावर इल्युमिनेटेड बाय द आर्टिस्ट लोकांनी चित्र काढलेली अशी संविधानाची हस्तलिखित प्रत, दुसरी संविधानाची प्रिंटेड प्रत, आणि तिसरी हिंदीची हस्तलिखित प्रत. 3 प्रती मूळ प्रती त्या ठिकाणी पटलावर ठेवण्यात आल्यात. आणि सदस्यांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही एकेकाने यावं आणि या संविधानाच्या प्रतींवर आपली हस्ताक्षर करावं, आपली स्वाक्षरी करावी. आणि अशा पद्धतीने संविधानाच्या प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्यात उपस्थित सदस्यांनी. आणि मग ते संविधान ऑथेंटिकरित्या संविधान झालं. 26 जानेवारीला लागू केलं. प्रतीवर सिग्नेचर केल्यानंतर प्रती कुठे गेल्यात मला नाही माहीत, कुठेतरी त्यांच्या जे कुठे त्यांना ठेवलं असेल तिथे गेल्या असतील त्या, पण असं संविधान निर्माण झालं. संविधान नावाचा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी राजेंद्र प्रसादला दिला. असं कुठे दिसलं का तुम्हाला? आता
24 जानेवारीपर्यंत तर नाही दिसलं. आणि मग अध्यक्ष घोषित करतात की आता संविधान सभा अनिश्चित कालपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. संविधान सभा अनिश्चित कालपर्यंत स्थगित झाली. संसद 1952 पर्यंत पहिली लोकसभा निवडणूक होईपर्यंत जिवंत होती. आणि मग डॉक्टर आंबेडकर पूर्वतयारीचा भाग होते. डॉक्टर आंबेडकरांनी मसुदा लिहिला आणि डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा अविरोध पारित करून घेतला, अविरोध स्वीकारला. हे काम अधिक महत्त्वाचं. म्हणजे 4 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत संविधानाच्या मसुद्याचं जे पायलटिंग केलं डॉक्टरने, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि संविधानाच्या सभेमध्ये डॉक्टर आंबेडकर जे काय बोलले ते या काळात आहे. प्रत्येक प्रस्तावावर त्यांनी बोललेलं आहे, प्रत्येक प्रस्तावावर त्यांनी विचार मांडलेले आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, धर्मनिरपेक्षता असेल, आरक्षण असेल, सगळे याच्यामध्ये आहे. संविधानात जेवढे आर्टिकल्स आहेत त्या सर्वांवर चर्चा या काळामध्ये झालेली आहे. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकरांना भारतीय संविधानाचा निर्माता, फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. संविधान सभा म्हणते. बाकीच्या कोणी चॅलेंज केलं त्याला म्हणा संविधान सभा डिबेट्स वाच आणि त्यांना विचार की तुम्ही त्यांना डॉक्टर आंबेडकरांना का म्हणता, संविधानात जा विचारायला. तिकडे जायचं असेल तर आम्हाला माहीत नाही. संविधान सभा भारत सरकारचं अधिकृत डॉक्युमेंट आहे, प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. धन्यवाद.